महत्वाची बातमी, प्रशांत बंब यांच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळतेय। गवळी शिवरा गावामध्ये कार्यक्रम सुरू असतानाचा हा प्रकार आहे। बरं, जर नाही पटलं तर नको देऊन राजा। तू हे बघ, ऐक, तू काय करू लागला? तू पस्तावशील मी नसलो तर। इतकी हालत खराब करतील लोक, सांगू तुला। पस्तावशील, मरेपर्यंत पस्तावशील। हा, पस्तावशील तू। आता मुद्दाम लोक शांत बसलेले, तू दादागिरी करू लागला आता दादागिरी। बस झाला आता, बस झाला आता। यांना नाही रे मागे, आता नाही मागे, बस झाला। इलेक्शन चालू आहे, चल मागे नाही तुला आता। चल घ्या बाहेर, चल। स्वतः प्रशांत बंब आपल्या सोबत आहेत। बमजी, नेमकं काय झालेलं होतं या सभेत? बघा, तुम्ही स्वतः जे दाखवलंय ना, त्याच्यात सगळं आलं। त्याचं असं आहे, अर्ध्या तासापासून मुद्दामहून सन्मान्य सतीश चव्हाण जे आमदार माझ्या विरोधात उभे आहेत ना, पदवीधर, मी आमदार म्हणून 15 वर्षात केलेली कामं गावागावात सांगू लागलो है ना। त्यांचे ते 17 वर्षापासून पदवीधर आमदार आहेत, त्यांचं मराठवाड्यामध्ये 5 पैशाचं काम नाहीये। त्यांना लोक रायटिंग मध्ये विचारू लागले आणि मुद्दाम हे काय करतायत, माझ्या सभेत आपले 7-8 मुलं पाठवून माझी सभा मुद्दाम उधळून लावायची, मला बोलूच द्यायचं नाही। अर्धा तुम्ही जे दाखवलं शेवटचं मी जे बोलतोय ना, की तू इतक्या वेळेपासून समजून सांगतोय आणि तू दादागिरी करतोय। म्हणजे समजा त्याने काही प्रश्न विचारले आणि मी त्याचे राईट उत्तर दिले तरी त्यांना ते राईट उत्तर नकोय, तरी मुद्दाम दादागिरी ते प्रश्न विचारतात। आणि माझी वेळ संपून जावी, आचारसंहितेची 10च्या आत माझ्या सभा होऊ नये, मला माझी बाजू मांडताच पब्लिक समोर येऊ नये, या आविर्भावाने येऊन त्या माझ्या सभेमध्ये असे गोंधळ घालतात। आणि मी म्हटलं ना, याला बाजूला घे। ते पोलीस होते त्या ठिकाणी, सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस होते। त्यांना मी सांगितलं, यांना काय की त्यांचा तो दाव आहे, मला बोलूच। आणि हा पहिला प्रकार नव्हता, 20 ठिकाणी त्यांनी असं केलेलं आहे। तर समजा मी त्यांना सांगितलं बाजूला नको घेऊ, मला ते बोलू पण देणार नाही। आणि तुम्ही खालच्या लोकांना बघितलं मी काय सांगतोय, मी जर नसतो तर तुम्ही म्हणजे मी जर आमदार नसतो ना, पस्तावशे सगळ्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। पण गुंडगिरी करून काही मुलं तिथे येतात आणि मुद्दाम अशा करून क्लिप लोकांमध्ये लिमिटेड पसरवून माझ्या बाबतीमध्ये विनाकारणचा तयार करतात। तुमचे धन्यवाद। तुम्ही जे दाखवलं की मी पस्तावशील बोलतोय, जनतेचा मला रिस्पॉन्स वगैरे, ही सगळी गुंडागिरी मुद्दाम माझ्या गावागावात करू लागले आणि या सभा माझ्या होच नाही, हा त्यांचा हेतू आहे। बमजी, तुम्ही तुमची या ठिकाणी भूमिका जी आहे ती स्पष्ट करताय, मात्र हा जो तरुण आहे तो सतीश चव्हाण यांचाच कार्यकर्ता आहे किंवा त्यांनीच पाठवलेला व्यक्ती आहे, कशावरून? बघा, विषय असा आहे, ते त्यांचे कार्यकर्ते असे कित्येकदा त्यांच्या गाड्यात फिरलेले आहेत। पहिली गोष्ट, त्यांचा तो प्रचार करतायत, किती लोक सांगतायत। अर्ध्या घंट्याच्या अगोदरची जर तुम्ही क्लिप बघितली ना, ते तुम्हाला कळेल। दुसरं, आता समजा आता सतीश चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते नाहीये, उदाहरणार्थ मी सांगितलेल्या प्रश्नाची उत्तर भेटली त्यांना, बरोबर आहे, भेटल्यानंतर पुन्हा तेच सांगणार। समजा त्यांनी सांगितलं व्यायामशाळा तुम्ही सांगितली, आता लोक सांगतायत, तुम्ही सांगतो की 2 व्यायामशाळा ऑलरेडी झालेला, त्याला माहितच नाही। मुद्दाम तिकडनी स्क्रिप्ट घेऊन आलेला आहे तो, आणि तो स्टार्ट पासून सांगतोय गावात, बाबा मी असाचे प्रश्न विचारणार। त्यांना लोकांना सांगितलं नाही किंवा हे झालेलं आहे मुद्दाम होऊन, आणि त्यांच्याच गाड्यात ते सतत फिरतायत, प्रचार करतायत त्यांचा। ठीक आहे, धन्यवाद बमजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर भाजपचे आमदार आणि सध्या गंगापूरचे उमेदवार असलेले प्रशांत बंब यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे।